आणि आता आपण टॉप 9 घडामोडी पाहणार आहोत। सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। विजय थलपती राज्यपालांच्या भेटीला तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। बहुमतासाठी टीव्हीकेला अजून 5 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता। तमिळनाडूच्या राजकारणामध्ये हॉटेल पॉलिटिक्स सुरू। डीएमकेच्या 47 पैकी 28 आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं। पुदुच्चेरीमधील एका हॉटेलमध्ये सर्व आमदारांना ठेवलं। एआयडीएमके पक्षामध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चांमुळे खबरदारी। पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची गोळी मारून हत्या। मध्यम ग्राम भागामध्ये कारमधून प्रवास करताना पीए चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार। अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांकडून मृत घोषित। पूर्वनियोजित हत्याकांड। पीएच्या हत्येनंतर सुवेंदू अधिकारी यांचा आरोप। दरम्यान तृणमूल काँग्रेसनं निवेदन जारी करत घटनेचा निषेध नोंदवला। सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येचा तपास सुरू। डीजीपी गुप्ता यांची माहिती। तर गुन्ह्यामध्ये वापरलेली 4 चाकी आम्ही जप्त केली असून घटनास्थळावरून जिवंत काढतोस जप्त। डीजीपींचं स्पष्टीकरण। सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या छातीमध्ये 3 बुलेट्स आढळल्या। फेक नंबर प्लेट असलेल्या 4 चाकीकडून अडवण्याचा प्रयत्न। तर नंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला। गोळीबाराच्या वेळेला गाडीमध्ये 3 जण असल्याची माहिती। सुवेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येसाठी ऑस्ट्रियन ग्लॉक पिस्तुलाचा वापर। सूत्रांची माहिती। दरम्यान कोलकाताच्या मध्यमग्राम इथे सुवेंदू अधिकारींचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता। मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका। आज ममता बॅनर्जींच्या सरकारचा कार्यकाळ संपणार। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी अमित शहा उद्या आणि परवा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर। 8 तारखेला भाजप विधिमंडळाचा पक्षाचा नेता निवडला जाणार। 9 मे रोजी सकाळी 10 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी। पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार भडकवणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश। अखिलेश यादव आज ममता बॅनर्जींची भेट घेणार। कोलकात्यामध्ये जाऊन अखिलेश यादव ममता बॅनर्जींना भेटणार। इंडिया आघाडीला मजबूत करण्यासंदर्भात रणनीतीवर चर्चा होणार। ममता दिदी अखिलेश यादव यांची संयुक्त पत्रकार परिषद होण्याची शक्यता। अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा आयपॅक कंपनीसोबतचा राजकीय प्लॅन रद्द। पश्चिम बंगाल तमिळनाडूच्या निकालानंतर राष्ट्रवादी पक्षाची सावध भूमिका। उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये सल्लागार कंपन्यांवर अवलंबून न राहता संघटनेवर भर दिला जाणार असल्याची माहिती। टीव्हीकेचे प्रमुख विजय थलपतींच्या शपथविधीवर सावट कायम। बहुमतासाठी लागणारा आकडा नसल्याने शपथविधीबाबत अस्पष्टता। टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी अद्याप 5 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता। विजय थलपतींना सरकार स्थापन करू द्या, आम्हाला कोणतेही घटनात्मक संकट नको। तमिळनाडूमधल्या सरकार स्थापनेवर स्टॅलिन यांची भूमिका। 6 महिने आम्हाला कुणालाही डिस्टर्ब करायचं नाही, स्टॅलिन यांचं वक्तव्य। केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी आज काँग्रेसची बैठक। सर्व आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर हायकमांडला रिपोर्ट देणार। केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी रमेश चेन्निथला, केसी वेणुगोपाल, व्ही डी सतीशन यांच्या नावाची चर्चा। पंतप्रधान मोदी आज बिहार दौऱ्यावर। बिहारच्या पटनामध्ये आज पंतप्रधान यांचा भव्य रोड शो। पटना विमानतळ ते गांधी मैदानाचा मोदींचा रोड शो असणार। बिहारमध्ये आज मुख्यमंत्री सम्राट चौधरींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार। महिलांसाठी शक्ती कायदा अंमलात आणावा, रोहित पवारांची मागणी। मवियाचं सरकार असताना आम्ही शक्ती कायदा पास केलेला, पण केंद्र सरकारनं तो स्वीकारला नाही। रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अजितदादांच्या अपघाताला 4 महिने उलटले, अद्याप तपास नाही। व्हीएसआर कंपनीच्या मालकाला अद्याप अटक का नाही? रोहित पवारांचा सवाल। अनेकांची नावं येतील म्हणून सरकार व्हीएसआरच्या मालकाला घाबरतेय का? रोहित पवारांची टीका। रोहित पवारांकडून अकोल्याच्या पातूरमधील पीडित कुटुंबियांची भेट। अकोल्यामध्ये 60 वर्षीय वृद्धाकडून 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। चिमुकलीचे आई वडील शेतामध्ये गेल्यावर नराधम अत्याचार करायचा। रोहित पवारांकडून पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट। मालेगाव महापालिका महापौरांचा एमआयएम पक्षाला मोठा धक्का। एमआयएमला दूर ठेवत पालिकेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला। शिवसेनेचे निलेश काकडे मालेगाव पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी। भिवंडीमध्ये समाजवादी पक्ष गटनेता कार्यालयाचं उद्घाटन। शेख पक्षाच्या चिन्हाचा विसर पडल्यासारखे वागत असून ते भाजप धारचेणी भूमिका घेत असल्याचा फरान आझमी यांची रईस शेख यांच्यावर टीका। नसरापूर अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक ट्रायल कोर्टामध्ये चालणार। उच्च न्यायालयाच्या परवानगीने या प्रक्रियेला सुरुवात। प्रकरणाचा तातडीने निकाल लावण्यासाठी विशेष तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार।
अमेरिकेने इराणसमोर 14 कलमी नवा प्रस्ताव ठेवला. इराणनं यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती. हुर्मुझ सामुद्रधुनी खुली करणं, अमेरिकेने इराणवरील निर्बंध उठवणं या विषयांवर चर्चा. दोन्ही देशांमधील चर्चा यशस्वी झाल्यास मोठा दिलासा मिळू शकतो. बेकायदेशीर इंधन तस्करी करणारी 3 जहाजं गुजरातच्या धक्क्याला. अलंग शिपयार्डकडे नेण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी. सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन मालकांची जहाजं सोडण्याची मागणी कोर्टानं फेटाळली. राज्य निवडणूक आयोगाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस. निवडणूक काळामध्ये 77 कोटींच्या निधीला मंजुरी दिल्याबद्दल नोटीस. निधी मंजूर करून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप. निवडणूक आयोगानं एमपीसीबीकडे अहवाल मागवला. पंजाबच्या मोहाली आणि चंदीगडमधील 12 ठिकाणी ईडीची छापेमारी. ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये जमिनीसंदर्भातील व्यवहारांचा तपास. मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित लोक ईडीच्या रडारवर.